नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ओके, दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर फर्स्ट अँड विथ द न्यू चॅप्टर द कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. मी तुम्हाला जसं की आपला जो काही लास्ट चॅप्टर होता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, त्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं 31st लेक्चर आय थिंक, की येणारा जो काही नेक्स्ट लेक्चर येणार आहे तो नवीन चॅप्टरसोबत राहणार आहे. अँड आवर न्यू चॅप्टर्स अकॉर्डिंग टू द महाराष्ट्र स्टेट बोर्ड कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. अतिशय इझी चॅप्टर आहे. म्हणजे आपण मागच्या आणि म्हणजे सेकंड जो काही लास्ट आपला चॅप्टर होता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, त्या चॅप्टर्सच्याच म्हणजे काय म्हणू शकतो मी, थोडाफार तर रिलेटेड तर आहेच. म्हणजे मी जसं तुम्हाला त्याचं एक ऑब्झर्वेशन सांगितलं की 2 क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस राहतात. हा चॅप्टर सेम त्याच्यासोबतच मॅच होतो. याचे म्हणजे 2 क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस राहतात. म्हणजे आपण 2 मार्क घेऊन चाललो. ठीक, म्हणजे 50 पैकी आपण 2 क्वेश्चन इथे कव्हर करतो या चॅप्टर मार्फत. ठीक आहे, ओके. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. बघा, याचं इनिशियली सांगून देतो. हे नाव कसं पडलं की जसं की तुम्ही कोणताही जर गॅस मॉलिक्यूल जर ऑब्झर्व केला तो कंटिन्युअस मोशनमध्ये राहतो. फॉर एक्झाम्पल, जसे आपण घरात अगरबत्ती लावतो, ठीक आहे, समजा आपण मॉर्टिन वगैरे लावतो. समजा मग अगरबत्ती लावल्यानंतर अगरबत्तीचा सुगंध सगळी म्हणजे घराकडे असा फैलायला लागतो. सगळ्या कानाकोपऱ्यात तो आपल्याला त्याचा सुगंध येतो. म्हणजे त्याचे जे काही पार्टिकल्स आहे, गॅस मॉलिक्युल्स जे आहे, मोशनमध्ये राहतात. एक लक्षात ठेवायचं. मग एखादी गोष्ट जर मोशनमध्ये राहतं तर त्याच्याकडे आपण त्याला म्हणतो, त्याच्याकडे आपण कायनेटिक एनर्जी आहे. म्हणून त्याचं नाव पडलं की गॅसेस आर कंटिन्युअसली इन मोशन. ओके, दॅट्स वाय द पार्टिकल विच इज इन मोशन हॅव्हिंग अ कायनेटिक एनर्जी. म्हणून त्याचं नाव पडलं कायनेटिक थेअरी. कायनेटिक म्हणजे काय? मोशनमध्ये. मोशनमध्ये कोण राहतं? गॅसेस. गॅसेस तुम्हाला एका ठिकाणी असं कधीच बसून दिसणार नाही. तो कंटिन्युअसली कसा राहतो? मोशनमध्ये. मग जे गोष्ट मोशनमध्ये राहतात त्याला कोणती एनर्जी असते? कायनेटिक. म्हणून कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. ठीक आहे. अँड रेडिएशन, याचा हा पार्ट वेगळाच आहे. 2 पार्टमध्ये चॅप्टर डिवाइड झाला. पहिले सुरुवातीला आता माझ्या वेळेस मला आय थिंक कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस होता. आता यामध्ये रेडिएशन्स ॲड झालेलं आहे. त्याच्यातला थोडंसं मग ते ब्लॅक बॉडी वगैरे तो कॉन्सेप्ट आहे, तो आपण घेऊचा जसं जसं एक्झाम्पल्समध्ये आपण पुढे जातो. ठीक आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता, आपला एमच आहे की आपण प्रिव्हियस क्वेश्चन डिस्कस करून आपण आपल्या डोक्यात थीम सेटअप करत आहे. एकदा का ती थीम डोक्यात सेट झाली का तशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण मॅक्सिमम घेऊन, म्हणजे मॅक्सिमम क्वेश्चन घेऊन तुमच्याकडनं सॉल्व्ह करून आपण त्या पेपरमध्ये तुमचा तो एक कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे किंवा थीम तुमच्या सेटअप झाली पाहिजे डोक्यात. ओके, द फर्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम, बघा 2 वेळा विचारला आहे. ओके, म्हणजे एक महाराष्ट्र CET 2017ला आणि नीट 2016ला सेम क्वेश्चन, फक्त थोडी क्वेश्चनची फ्रेमिंग वेगळी आहे. ठीक आहे, थोडीशी म्हणजे जी काही फ्रेमिंग राहते ती क्वेश्चनची फ्रेमिंग वेगळीच राहणार आहे. बघा, अन आयडियल गॅस हॅज अ प्रेशर P. ठीक आहे, एक आयडियल गॅस आहे. ज्या आयडियल गॅसचं प्रेशर P आहे, काही हरकत नाही. त्या आयडियल गॅसचं व्हॉल्यूम V आहे. त्या आयडियल गॅसचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर T आहे, काही हरकत नाही. फुल स्टॉप. इफ स्मॉल m इज द मास ऑफ इच मॉलिक्यूल, काही हरकत नाही. ठीक आहे. समजा एखाद्या कंटेनरमध्ये आपण असं कन्सिडर करू की आयडियल गॅस आहे. ओके, म्हणजे प्रत्येक एक इंडिव्हिज्युअल पार्टिकलचा आयडियल गॅसचा मास किती आहे म्हणते बघा, म्हटलं आहे ना, m इज द मास ऑफ इच मॉलिक्यूल अँड k इज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट, काही हरकत नाही. देन द डेन्सिटी ऑफ द गॅस इज, ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द डेन्सिटी ऑफ द गॅस. ठीक आहे, बघा, डेन्सिटी ऑफ द गॅसचा फॉर्म्युला, डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे मोलर मास अपॉन व्हॉल्यूम. याचं लक्षात. ओके, आवर एम इज टू फाइंड, ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द डेन्सिटी ऑफ द गॅस. डेन्सिटी ऑफ दी गॅस. आणि डेन्सिटीचा काय फॉर्म्युला राहतो? मोलर मास अपॉन व्हॉल्यूम, काही हरकत नाही. ठीक आहे, बघा, मोलर मास म्हणजे काय? मास ऑफ इच सबस्टन्स किंवा इच मॉलिक्युल्स इंटू नंबर ऑफ मोल्स किंवा ॲव्होगॅड्रोज नंबर. याचं लक्षात. ओके, मोलर मासचं काय? मोलर मासची काय डेफिनेशन? मास ऑफ इंडिव्हिज्युअल वन, ओके, इंटू नंबर ऑफ मोल्स. ओके, त्याला आपण कशा डिनोट करतो? ॲव्होगॅड्रोज नंबर. क्लिअर. त्यानंतर व्हॉल्यूम. बघा, आता बघा, आयडियल गॅस इक्वेशन यूज करायचा, PV = nRT. ठीक आहे, म्हणजे हा जो काही पूर्ण जो काही आपल्याला जे काही टर्म्स दिलेला आहे कोणाच्या रिलेटेड दिलेला? आयडियल गॅस. आयडियल गॅस इक्वेशन काय? PV = nRT, वेअर P इज प्रेशर, V इज व्हॉल्यूम, N इज नंबर ऑफ मोल्स, R इज आर्बिट्ररी गॅस कॉन्स्टंट अँड T इज नथिंग बट द टेम्परेचर. ठीक आहे, आता बघा, आपण हे जे काही सगळा प्रकार बघतो N = 1 मोलसाठी बघतो, त्याच्यामुळे यांच्या ठिकाणी किती लिहू मी? 1. देअरफॉर PV बिकम्स RT. Therefore, we want to volume. Therefore, volume becomes RT divided by P. So, in place of
volume. Okay, we can put RT by P. Therefore RT by P. ठीक आहे, हा P वर गेला. Therefore M NA P divided by R into T. ठीक आहे, आता बोल्ट्झमॅन कॉन्स्टंटचं रिलेशन यूज करा. K equals to NA by R. सॉरी, R upon NA. सॉरी इथेच घेतो ना. ठीक आहे, K equals to R upon NA. Okay, K is nothing but the Boltzmann constant. Okay, universal gas constant, and N is nothing but the Avogadro's number. Clear? आता बघा आपल्याला काय करायचं आहे. बघा K च्या जागी आपल्याला म्हणजे आपण इन प्लेस ऑफ R अपॉन NA काय पुट करू शकतो, K पुट करू शकतो. बघा आता हा जो काय NA आहे तो आपण खाली शिफ्ट करू शकतो. MP डिवायडेड बाय R अपॉन NA इंटू T. ठीक, आपण एक सिंपल ॲडजस्टमेंट करत आहे. हा जो काय NA होता तो आपण या खाली लिहू शकतो आणि R अपॉन NAच्या ठिकाणी आपण काय लिहू आता K. देअरफॉर MP डिवायडेड बाय KT. दिस इज युअर डेन्सिटी ऑफ गॅस. ओके, MP किंवा PM म्हणा, PM डिवायडेड बाय KT. खाली KT बघायचं. KT तुम्हाला कोणत्याच ऑप्शनमध्ये दिसत नाही खाली. ओके, डिनॉमिनेटरमध्ये तुम्हाला KT कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतं फक्त. देअरफॉर द फर्स्ट वन इज करेक्ट. दोन वेळा विचारला आहे क्वेश्चन, एक महाराष्ट्र सिटी 2017 आणि नीट 2016. तिथनंच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की क्वेश्चन किती इम्पॉर्टंट आहे. इथं लक्षात म्हणजे अशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. एकदम सिंपल आपण डेफिनेशन यूज केली. जनरल डेफिनेशन, डेन्सिटी ऑफ गॅस इक्वल्स टू मोलर मास अपॉन व्हॉल्यूम. मोलर मास म्हणजे काय, मास ऑफ इंडिव्हिज्युअल वन इंटू ॲव्होगाड्रोज नंबर किंवा नंबर ऑफ मोल्स. व्हॉल्यूम आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन यूज करून व्हॉल्यूमची तिथं आपल्याला व्हॅल्यू पुट करायचं. PV इक्वल्स टू NRT वेर N इज नंबर ऑफ मोल्स, N इक्वल्स टू 1 ठेवायचं. देअरफॉर PV इक्वल्स टू RT. देअरफॉर V इक्वल्स टू RT डिवायडेड बाय P. ओके, सो पुट द व्हॅल्यू ऑफ V इन प्लेस ऑफ V इन द डेन्सिटी ऑफ द गॅस इक्वेशन. प्लस मग जस्ट आपण एक आपल्याला बघा इथपर्यंत आपण आलो होतो, काही हरकत नव्हतं. ठीक आहे, त्याच्यानंतर P वर चालला गेला. परंतु तुम्ही ऑप्शनमध्ये बघता आपल्याला ऑप्शनमध्ये K पाहिजे. त्याच्यामुळे बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट ॲडजस्ट करण्यासाठी आपण बोल्ट्झमॅन कॉन्स्टंटची डेफिनेशन यूज केली. तिथं पुट केलं अँड यू विल गेट द सोल्युशन. ओके, पॉज करा आणि नोट डाऊन करा. आपण सेकंड क्वेश्चनकडे वळूया. ठीक आहे, बघा आता सेकंड क्वेश्चनकडे आपण वळूया. द सेकंड न्यूमेरिकल इज फ्रॉम द JEE 2016. बहुतेक तर हा मेनचाच क्वेश्चन राहणार. न्यूमेरिकल नंबर सेकंड, सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर सेकंड, अँड द न्यूमेरिकल नंबर सेकंड इज फ्रॉम JEE 2016. द परफेक्ट गॅस इक्वेशन फॉर 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन गॅसेस. ठीक आहे, परफेक्ट गॅस इक्वेशन म्हणा किंवा आयडियल गॅस इक्वेशन म्हणा एकच झालं. ठीक आहे, बघा आयडियल गॅस इक्वेशन काय, PV इक्वल्स टू NRT. ओके, ठीक आहे, बघा याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ऑप्शन दिसतं. ठीक आहे, बघा सगळीकडे तुम्हाला PVRT दिसतं. ठीक आहे, N इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स. N इज नथिंग बट N काय डिफाईन करतो, नंबर ऑफ मोल्स. हे द्या लक्षात. ठीक आहे, आणि नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय हो. ओके, नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय, मास अपॉन किंवा याला आपण शॉर्टकट M अपॉन M0 असं डिफाईन करतो. M अपॉन M0. ठीक आहे, M0 इज नथिंग बट द मोलर मास. ओके, आणि M इज द जस्ट मास ऑफ दॅट सबस्टन्स, गिव्हन सबस्टन्स. ठीक आहे, देअरफॉर नंबर ऑफ मोल्स इक्वल्स टू मास ऑफ दॅट गिव्हन सबस्टन्स आपल्याला दिलेला आहे. ओके, हायड्रोजनसाठी मास किती घ्यायचं आपल्याला, 4 ग्रॅम त्यांनी दिलेला आहे, आपण घेतलं 4 ग्रॅम. ठीक आहे, मोलर मास ऑफ हायड्रोजन गॅस 2. ठीक आहे, देअरफॉर 2. मग हे किती झालं 2. मग Nच्या ठिकाणी किती ठेवायचं आहे 2. कोणत्या आयडियल गॅस इक्वेशनमध्ये, देअरफॉर PV इक्वल्स टू 2RT. दिस बिकम्स युअर आयडियल गॅस इक्वेशन, और यू कॅन से दॅट द परफेक्ट गॅस इक्वेशन. सोपा होता. ओके, म्हणजे हा जर क्वेश्चन आपण या क्वेश्चनसोबत जर कम्पेअर केला तर अतिशय सोपा होता. आयडियल गॅस इक्वेशन घेतलं, जस्ट नंबर ऑफ मोलचे डेफिनेशन, मास आपण मोलर मास, गिवन सबस्टन्सचा मास दिलेला आहे, आपल्याला काय घ्यायचं आहे फक्त मोलर मास. आणि पर्टिक्युलर मॉलिक्युलसाठी हायड्रोजन, ऑक्सिजन यांच्यासाठी तुम्हाला मोलर मास डायरेक्टली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तरीपर आपण मोलर मास घेतला, 2 टाकला आणि नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू काढली, पुट अप केली, आयडियल गॅस इक्वेशन तयार झालं. ठीक आहे, ओके,
सो इन दिस वे यू कॅन सॉलिड द म्हणजे अतिशय सोपे क्वेश्चन्स होते. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनवर आता पुढले क्वेश्चन्स आपण करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तुम्हाला आपला उपक्रम आवडत चालला सर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.